नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर मग काय, भाजीची डिमांड आली मँगो आईस्क्रीमची, तर चला म्हटलं बनवूया मँगो आईस्क्रीम। तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापल्यानंतर त्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे आणि याला छान अर्धा होऊ द्यायचं आहे। घेतलेलं एक अर्धा लिटर जर दूध आहे तर एक पाव त्यामध्ये राहू द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे दूध, मी त्यामधलंच 2 चम्मच मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि ते मी यामध्ये टाकत आहे, दुधामध्ये टाकत आहे, जे आपलं अर्ध झालेलं दूध आहे। तर कॉर्नफ्लॉवरचं काम आपलं इथे दुधाला थिक बनवण्यासाठी करते आहे। तर आपल्याला हे इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे फ्लेवरनुसार काही ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडत असेल तर मी इथे काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहे आणि त्यानंतर मी अर्धा चम्मच विलायची पावडर टाकलेला आहे फ्लेवरसाठी, कारण आपण इथे कुठल्याही प्रकारचे इसेन्स वापरत नाही आहे, म्हणून विलायची पावडर टाकलेला आहे मी। तर त्यानंतर आता याला गॅस बंद करायची आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। तर जसं आपण इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे त्यामुळे हे घट्ट तर बनणारच। तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये उलथून घेतलेलं आहे याला आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण मँगो म्हणजे एक पिकलेला आंबा घेतलेला आहे, मुलीचंच लक्षात येऊन गेलं आहे मँगो। तर इथं पिकलेला आंबा घेतला, त्याला छान कापून धुवून घेतलेला आहे। सर्वात आधी छान धुवून घ्यायचं आहे आणि याला वरचं जे त्याचं हे आहे टोक आहे ते आपल्याला कापायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने असं त्यामधले आतमधली जे त्याची बी आहे ते काढून घ्यायची आहे। तर हळूहळू आपल्याला हे कापायचं आहे, नाहीतर आंबाच कटून जाईल, कारण हा पिकलेला आंबा आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे आंब्याची बी आहे आतमधली ते काढून घ्यायची आहे। याला पूर्ण बॉक्ससारखं करायचं आहे आणि हे जे दूध आपण गरम करून घेतलेलं आहे थोड्याफार प्रमाणात हे ठीक झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे। तर हे आपल्याला पूर्ण आंब्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर बघू शकता याप्रमाणे, आणि जे वरचं आपण टोक कापून घेतलेलं आहे त्यांनी याला सील करायचं आहे आणि हे एका भांड्यामध्ये म्हणजेच खाली एका डब्यामध्ये वाटीमध्ये मी ठेवलेलं आहे आणि ते घसरत होतं म्हणून एक त्याला सपोर्ट लावलेला आहे, एक वाटी ठेवलेली आहे आणि मी दिवसभरासाठी हे 5 ते 6 घंटे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। सकाळची गोष्ट आहे आणि त्यानंतर ही आता संध्याकाळी 4 वाजलेले आहे। तर 4 वाजता मी ही आईस्क्रीम काढलेली आहे, म्हणजेच आपला आंबा बाहेर काढलेला आहे। तर मँगो आईस्क्रीम इथे बनवून झालेला आहे आणि माझ्यासोबत ती बडबड करत होती किती वेळ लागेल म्हणून, मुलांना बिलकुल धीर नसतं। तर बघू शकता आपण हे वरचे जे छिलटे आहे एका छिलनीने आपण ते छिलून घ्यायचे आहे। विचारताय मला किती वेळ लागेल, कधी खायला देशील? मुलांना आईस्क्रीम म्हटलं की या गरमीच्या ह्याच्यात बिलकुलही धीर नसते। तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ही रेसिपी अगर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच तुम्हीसुद्धा अशी थंडी आईस्क्रीम आपल्या मुलांना किंवा आपल्या घरी आलेल्या आपल्या भाच्यांना खाऊ घाला। तर बघू शकता असे स्लाइस आपण करून घ्यायचे आहे मँगोचे, मुलांना एकदम आवडेल। ही वेगळीच म्हणजे आपण आतापर्यंत कोन किंवा कपमध्ये आईस्क्रीम बघितली, अशी जर युनिक आईस्क्रीम तुम्ही मुलांना खायला द्याल तर सर्वच आवडेल। तर बसले होते आपल्या मामाकडे आईस्क्रीमची वेट करत, तर यांना दिले आणि त्यांचे एक्सप्रेशन बघा, आणि इतकी घाई आली आईस्क्रीम खायची तर त्यांना तोडणं सुद्धा जमत नव्हतं। तर बघा कसं खायचं कसं नाही असं वाटत होतं त्यांना, इतके मुलांचं असतंच असं। तर बघा त्यासोबत मामासुद्धा मुलगा बनला, एक छोटे मुलगे बनले आहेत। तर मामांचंही तसंच झालेलं आहे। तर ही आईस्क्रीम इतकी छान अमेझिंग बनते ना, तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला, आणि लाईक करायला विसरू नका, शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर अशाच मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मनोकी रसोईमध्ये। भेटत राहूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।